नमस्कार. तुमच्या सर्वांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपण आज अध्याय 5 पाहणार आहेत. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवनरा पूर्ण साक्षी परंपरा भक्ता खरा सदयेतू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणि म्हणती तयांसी. बडोदा माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करते ते थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर. तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटी. येथे आणील स्वामींसी, तरी आम्हा तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणोनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपलांगी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसा सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी होत म्हणती तयांसी. तात्यासाहेब निघाले सत्वर, अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथी जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांची परमेश्वर, प्रयत्न कार्य होते सत्वर. लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने. दितली बहु चाल दाने, याच धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वता. ऐशीन काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. त्यांच्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळाप्पाप्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्ये सर्व वशा, चोळाप्पासी लागली आशा. चयांच्या अंतरी भरवशा, जहागिरीच्या बहुसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याणच मिळेल बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता येईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांसी हास्य करून. मग चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राम मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभभवतु. श्री स्वामी समर्थ.